नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 12वा लेसन, ज्याचं नाव आहे ध्वनीचा अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी 2 सेशन झालेले आहेत. त्याच्यामध्ये ध्वनीविषयी थोडंफार नॉलेज आपल्याला आलेलं आहे. ध्वनी जो आपण बोलत असतो, म्हणजे आपण एकमेकांशी बोलत असताना किंवा शिक्षक आपल्याशी बोलत असताना आपल्या कानावर जो आवाज येतो, जे ध्वनीच्या आकलनाने आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर समजतं, तो ध्वनी आपल्यापर्यंत पोहोचतो कसा? म्हणजे याच्यामध्ये लॉन्जिट्युडिनल वेव्हज किंवा अनुतरंग किंवा अवतरंग म्हणजे काय, त्यांचा आयाम म्हणजे काय, किंवा त्यांच्यामध्ये असलेली लॅम्बडा म्हणजे तरंग लांबी कशा प्रकारे मोजली जाते आणि फ्रिक्वेन्सी कशा प्रकारे काढली जाते, याच्याविषयी आपण पहिल्या सेशन मध्ये पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आपण बघितलं की श्राव्यातील ध्वनी म्हणजे काय. मानवी कान 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज याच्यामधील ध्वनी ऐकू शकतो. त्याचप्रमाणे कुत्रा, मांजर यांना एक स्पेशालिटी आहे, किंवा लहान बाळ जे आहे 5 वर्षाच्या खालील ते 25,000 हर्ट्ज पर्यंत सुद्धा ध्वनी ऐकू शकतं. त्याच्यानंतर वटवाघूळ रात्रीच्या अंधारात चालत असताना किंवा जात असताना, उडत असताना कशा प्रकारे श्राव्यातील ध्वनींचा वापर करतो आणि आपल्या कानाने समोर सभोवतालची सृष्टी बघत असतो, ते आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यापुढे श्राव्यातील ध्वनी यांचे काही उपयोग आहेत, त्या उपयोगांविषयी सुद्धा आपण पाहणार आहोत, किंवा ध्वनीचं परावर्तन कसं होतं त्याच्याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया ध्वनीचा अभ्यास, याच्यामधील सेशन 3. इथे पहा श्राव्यातील ध्वनीचे उपयोग. आता 1 बाय 1 आपण हे उपयोग बघणार आहोत. एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्राव्यातील ध्वनी उपयोगी ठरतो. म्हणजे श्राव्यातील ध्वनी जो आहे तो ध्वनी वापरून आपण बघतो वॉकी टॉकीच्या साहाय्याने एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधला जातो. नाहीतर अंतर खूप असल्यामुळे अशा प्रकारचा संपर्क साधता येत नाही, म्हणजे ते श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होतो. प्लास्टिकचे पृष्ठभाग एकत्र जोडण्यात श्राव्यातील ध्वनी उपयोगी ठरतो. म्हणजे प्लास्टिकचे पृष्ठभाग एक जिन्नस झालेत की नाही, त्याच्यामध्ये क्रॅक आहे का, यामुळे श्राव्यातील ध्वनी त्याच्यामधून सोडून तो पलीकडे रिफ्लेक्ट झाला तर कोणत्या प्रकारे त्याला जोडण्यासाठी गरज आहे ते सुद्धा आपण श्राव्यातील ध्वनी ओळखू शकतो. दुधासारखे द्रव अधिक काळ टिकून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होतो. बघा, आपण जे आता अमूल दूध किंवा इतर कोणतेही दूध पित असतो, ते जे दूध आहे ते खूप लांबून येत असतं आणि 5-6 दिवसानंतर आपल्या हातामध्ये पडत असतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण 1-2 दिवस आपल्या घरामध्ये त्याला उकळून ठेवत असतो. म्हणजे यातील जीवाणू मारण्यासाठी, जीवाणू जर राहिले तर ते दूध खराब होईल, आणि हे मारून टाकण्यासाठी श्राव्यातील ध्वनीचा वापर केला जातो. हृदयाच्या ठोक्याचा अभ्यास करणारे तंत्रज्ञान, ज्याला इकोकार्डिओग्राफी असं म्हटलं जातं, ECG, तर श्राव्यातील ध्वनी तरंगावर आधारित आहे. म्हणजेच हृदयाच्या ठोक्याचा अभ्यास करणारे तंत्रज्ञान जसं इकोकार्डिओग्राफी श्राव्यातील ध्वनी तरंगावर आधारित आहे. आणि सोनोग्राफी तंत्रज्ञान म्हणजे बाळाची वाढ आईच्या पोटामध्ये व्यवस्थित होते की नाही हे बघण्यासाठी सोनोग्राफी टेक्नॉलॉजी वापरली जाते. तर ही टेक्नॉलॉजी सुद्धा श्राव्यातील ध्वनीवर आधारित असते. मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा श्राव्यातील ध्वनीने मिळवता येतात. म्हणजे आतमध्ये काही बिघाड असेल तर ते सोनोग्राफीच्या साहाय्याने आपण बघतो की कशा प्रकारे आतमधलं स्ट्रक्चर बदललेलं आहे. म्हणजे हिचे सुद्धा श्राव्यातील ध्वनीचा वापर केला जातो. श्राव्यातील ध्वनीचा उपयोग कारखान्यांमध्ये होतो, ज्या ठिकाणी हात पोहोचणे शक्य नाही अशा यंत्रांच्या भागाची स्वच्छता करण्यासाठी. म्हणजे जिथे आपण आतल्या भागामध्ये जिथे हात जात नाही तिथे श्राव्यातील ध्वनी सोडून तिथली स्वच्छता सुद्धा केली जाते. धातूच्या ठोकळ्यातील तडे आणि भेगा शोधण्यासाठी देखील, म्हणजे फ्लॉज जे असतात, एखादा आपल्याला सरळ असा सपाट भाग दिसत असतो पण त्याला बारीक केस आहेत की अशी एक तड गेलेली असते, तडा गेलेला असतो, तो ओळखण्यासाठी त्याच्यातून हा ध्वनी सोडला जातात. आणि ह्याच्या साहाय्याने आपण श्राव्यातील ध्वनीचा वापर करून त्याच्यामधील तडे आणि भेगा सुद्धा शोधू शकतो. अशा प्रकारे श्राव्यातील ध्वनीचा निरनिराळ्या ठिकाणी आपल्याला उपयोग करता येतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत ध्वनीचे परावर्तन. हे सांगण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण 8व्या इयत्तेत बघितलं की रिफ्लेक्शन ऑफ लाईट कसं होत असतं. म्हणजे एक आपण सपाट पृष्ठभाग ठेवलेला आहे, त्याच्यामधून लाईट इन्सिडेंट केली की त्याच्यानंतर ती रिफ्लेक्ट होते आणि ती जी स्तंभिका तयार झालेली आहे त्याच्याशी इक्वल कोन तयार करते. आणि तोच कन्सेप्ट इथे ध्वनीला सुद्धा वापरला जातो. इथे बघा, आपल्याला एक्सपेरिमेंट जो आहे तो पुढे एक्सप्लेन केलेला आहे. आपल्याला समोर इथे भिंत दिसत आहे आणि 2 नळ्या, एका ठिकाणी आपण घड्याळ ठेवलेला आहे आणि दुसऱ्या नळीतून आपण तो आवाज ऐकणार आहोत. ती नळी अशा प्रकारे ऍडजस्ट करणार की जास्तीत जास्त आवाज आपल्याला ऐकायला यायला पाहिजे, आणि त्याच्यानुसार ध्वनीचं परिवर्तन आपण स्टडी करणार आहोत. इथे बघा, कार्डबोर्ड तो तुम्हाला दाखवलेला तिथे घेऊन त्यापासून पुरेशा लांबीच्या दोन एक सारख्या नळ्या तयार करायच्या आहेत. टेबलावर भिंतीजवळ आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्या ठेवायच्या आहेत. एका नळीच्या उघड्या टोकाशी एक घड्याळ ठेवायचा आहे आणि दुसऱ्या नळीच्या बाजूने ध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे घड्याळाची टिक 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 आवाज जो आहे तो आपल्याला, ती जी टिक टिक चालू होणार आहे
ती आपल्याला ध्वनी त्या सपाट पृष्ठभागावर आपटल्यामुळे आपल्याला तो परावर्तित होतो हे समजेल। दोन नळ्यांमधील कोन असा असू द्या की तुम्हाला घड्याळाचा आवाज अत्यंत स्पष्टपणे ऐकू येईल आणि जिथे हा अत्यंत स्पष्टपणे आवाज ऐकू येईल तिथे आपण जर एक स्तंभिका काढली त्या भिंतीला किंवा जो परावर्तित भाग आहे त्याला आपण एक लंब रेषा काढली इमॅजिनरी, तर θ1 आणि θ2 म्हणजे जसं प्रकाश किरणांमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम होता त्याप्रमाणे स्तंभिकेशी θ1 आणि θ2 हे सुद्धा दोन्ही सारखे असतील। बघा, प्रकाश तरंगाप्रमाणे ध्वनी तरंगाचे देखील घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते। म्हणजे आपण बघतो, आपण समुद्रकिनारी एखाद्या हिलवर गेलो तर तिथे आपल्याला संध्याकाळच्या वेळेला वगैरे जेव्हा सूर्य मावळायला येतो त्यावेळेला जो लाईट आहे त्याचं परावर्तन झालेलं दिसतं। त्याचप्रमाणे ध्वनीचं देखील परावर्तन घन म्हणजे स्थायू पदार्थ असेल किंवा द्रव पदार्थाच्या पृष्ठभागावरून होत असतं, ते देखील परावर्तनाच्या नियमांचे पालन करतात। म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन जसं सारखं आहे तसं इथे θ1 आणि θ2 स्तंभिकेशी केलेला कोन सारखाच असतो। ध्वनीच्या परिवर्तनासाठी एखाद्या खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते। म्हणजे अडथळा निर्माण झाला पाहिजे। याच्यावरून आपण इको कशा प्रकारे तयार होतो, माथेरान किंवा महाबळेश्वर किंवा कोणत्याही थंड हवेच्या ठिकाणी इकोसिस्टम आपण जोराने ओरडलेला आवाज आपल्याला बऱ्याच वेळा ऐकू येतो, म्हणजे इको निर्माण होतो। तो कसा होतो ते सुद्धा आपण इथे या लेसन मध्ये पाहणार आहोत। ध्वनी ज्या दिशेने जातो व परावर्तित होतो त्या दिशा परावर्तक पृष्ठभागाच्या स्तंभिकांशी सारखेच कोन करतात, ज्याच्यासाठी आपण θ1 आणि θ2 पाहिला। ज्याप्रमाणे प्रकाश अँगल ऑफ इन्सिडन्स I आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन R तयार करतो त्याप्रमाणे ध्वनीमध्ये सुद्धा θ1 आणि θ1 सारख्याच मापाचे होत असतात। ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तक म्हणजे योग्य आणि अयोग्य परावर्तक कोणते ते आपण बघूया। एखाद्या परावर्तकापासून ध्वनी परावर्तित होत असताना ध्वनी किती प्रमाणात परावर्तित होतो यावरून ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तक असे वर्गीकरण केले जाते। कठीण व सपाट पृष्ठभागावरून ध्वनीचे परावर्तन चांगल्या प्रकारे होते तर कपड्यांमध्ये जो ध्वनी आहे तो शोषून घेतला जातो। पेपर, चटई, पडदे, फर्निचर यांपासून ध्वनीचे परावर्तन न होता ध्वनी इथे शोषला जातो आणि म्हणून यांना अयोग्य परावर्तक म्हणतात। म्हणजे जर कठीण आणि सपाट पृष्ठभाग असेल तर तो योग्य परावर्तक आहे, परंतु कपड्यासारखा भाग जो आहे, काही ऑडिटोरियम असतात तो साऊंड प्रूफ केला जातो, म्हणजे त्याच्यामध्ये ध्वनी शोषला गेला पाहिजे। जर इको ऐकायला येत असेल तर सभागृहामध्ये असलेल्या श्रोत्यांना कोणत्याही प्रकारचं म्हणजे जो वक्ता काय बोलतोय ते ऐकायला येणार नाही, म्हणून अशा प्रकारचे अयोग्य परावर्तक तिथे लावले जातात। आता आपल्याला डोकं चालवायचं बघा, मागील कृतीमध्ये उजवीकडील नळी काही उंचीपर्यंत उचलल्यास काय होईल। विद्यार्थी मित्रांनो, काही उंचीपर्यंत उचलली आणि स्तंभिकेशी केलेला कोन जर बदलला तर अशा वेळेला मात्र आपल्याला ध्वनी योग्य प्रकारे ऐकू येणार नाही। जे θ1 आणि θ2 सारखा असेल म्हणजे तो मध्ये स्तंभिका जी काढलेली आहे त्यांच्यामधला दोन्ही अँगल जोपर्यंत सारखे असतील तोपर्यंतचा ध्वनी आपल्याला ऐकू येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण जे बॅट आहे त्याच्याविषयी बघितलं आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की ध्वनी परावर्तित कशा प्रकारे होतो। म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन जसा लाईट मध्ये सारखाच असावा लागतो त्याप्रमाणे ध्वनीमध्ये सुद्धा θ1 आणि θ2 हे सारखेच असावे लागते आणि त्याच्यानुसारच आपल्याला तो ध्वनी ऐकायला येऊ शकतो। त्याचप्रमाणे आपण बघितलं योग्य परावर्तक, चांगले परावर्तक आणि अयोग्य परावर्तक कोणते आहेत, तर सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभाग जो आहे तो योग्य परावर्तक आहे आणि कापड किंवा चटई अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत जे साऊंड ऍब्झॉर्ब करून घेतात त्या ध्वनीच्या अयोग्य परावर्तक आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आज विद्यालय म्हणजेच AS विद्यालय हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे ज्याच्या मार्फत आपण घर बसल्या सर्व विषय जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, मराठी, हिंदी किंवा कम्प्युटर हे 6वी ते 10वी पर्यंतचे विषय आपण घर बसल्या शिकू शकता। आपल्याला आमच्या तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा अनुभव इथे चांगल्या प्रकारे मिळत असतो। त्याचप्रमाणे आपल्याला काही क्वेरीज असतील त्या क्वेरीज सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही इथे करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एक कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे, म्हणजे इथे अर्ध्या मार्कांसाठी आपले कॉलेजमधले जे प्रवेश आहेत ते हुकू शकतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हवं असलेलं कॉलेज जर मिळवायचं असेल किंवा आपल्याला चांगले एज्युकेशन जर घ्यायचं असेल तर AS विद्यालय हे असं एक चांगलं ऍप आहे की ज्याच्या मार्फत आपण चांगल्या प्रकारे आकलन होईपर्यंत स्टडी करू शकता। आपल्याला अमर्याद अशा टेस्टचा अनुभव सुद्धा इथे अनुभवायला मिळतोय। म्हणजेच आपल्याला काही क्वेरीज असतील, टेस्ट सॉल्व्ह करत असताना काही प्रश्न आले असतील तर ते सुद्धा आमच्या तज्ञ शिक्षकांमार्फत आपण सोडवू शकता आणि आपलं भवितव्य इथे उज्ज्वल करू शकता। त्याचप्रमाणे आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच। आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या जेणेकरून
त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.